नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधारच्या. हो, नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. आणि थांबा, तुमच्याशी व्यवस्थित बोलतोय. गोवा गोवा होय होय हो, पाटलांकडून पाटीलांकडून. चला, तब्बल 8 दिवस झाले. बरोबर 8 दिवसांनी मला आता गोव्याचं भाडं लागलंय. आणि मी बघा या पार्किंग मध्ये होतो. ही केवढी मोठी पार्किंग आहे बघा. तो आहे हायवे, समोर दिसतोय. तिकडे हौद दिसतोय, हौद आहे. तर मोठी पार्किंग आहे. 8 दिवस का लागले ते पण सांगतो तुम्हाला. पहिला आधी पार्किंग पे करतो. बघूया आता 8 दिवसाचं पार्किंग किती झालंय. 11, 12, 13, 14, 15, 16 कितना हो रहा है? कितने? 5 से 7 दिन, 7 दिन में से 6 दिन, हाँ। यानी 300 रुपये डाल दो। 300 रुपये। 100, 200 और 300 डाल चला, ये QR कोड है। QR कोड केवल कोट ये हे पार्किंगचे ओनर आहेत. हाँ। या सगळ्या पार्किंगचे ओनर हे आहेत. 300 रुपये झाले पार्किंगचे. 300 रुपये हाँ 300, बरोबर. ओके, हिसाब 7 से. दिन का 300, 100, 200 और 300। 7 दिन रुको, आऊँगा बाद में. कोई बात नहीं। हाँ, हो गया बस. अभी अभी आओगे तो अभी टाइम बच रहा है तुम्हारा, आ जाओ। 5 कितना डाले अभी? 5 बजे का 300 डाल देखो. अभी तुम्हारा सुनो, अभी कितना टाइम होता है? हाँ? कितना हो रहा है अभी तो हुआ 1:20 सुनो, 2, 3, 4 और 5, 4 घंटा बच रहा है। अगर आ जाओ तो बन जाएगा। नाही आला. आ जाऊंगा नेक्स्ट टाइम. अजून 4 तास बाकी राहिलेत बोलतोय तो. तर परत नाही यायचं एवढ्यात मला इथे. येणार इथनं सांगतो तुम्हाला काय ते. 8 दिवस मला कशाला लागले ते सांगतो तो. तर मी फक्त गोव्याचाच माल बघतोय. कशाला तर घरी काम आहे. काम काय आहे ते सगळं समजणार तुम्हाला. एक काम आहे त्यामुळे जरा मला घरीच जायचंय. भाडी आली, चेन्नई आलं, बँगलोर आलं, हैदराबाद भाडं होतं. भरू शकलो असतो मी, पुणा होतं, पण मी नाही भरलं. मला गोव्याचंच होतं. का आता बोलणार. आता समोर आहे बघा, इथे हायवे आहे. आपल्याला आता थोडं रॉंग साईडने असं जावं लागणार आहे. इथे रस्त्याचं काम सुरू आहे बघा. इथून रॉंग साईडने जाऊन, रॉंग म्हणजे हा चालू झाला नाही आहे. मग आपल्याला मी लोकेशन लावतो. एक 24 किलोमीटर दाखवतं आहे आपल्याला कुठेतरी जायचं आहे. तर जाऊन माल भरूया. इथे वापीमध्ये गाडी भरायची आहे. हां, सांगायची गोष्ट म्हणजे मी सुरतमध्ये गाडी खाली केली आणि तिथून ना MT वापीला आलो. एक दिवस सुरतमध्ये थांबलो मी तिथे. तिथून काय भाडं लागलं नाही. मग मला आपले विजूदादा वगैरे आहेत, त्यांनी मला ह्या ट्रान्सपोर्टचा नंबर दिला. भाडी होती, नाही असं नाही, भाडी भरपूर होती त्यांच्याकडे. पण मला तिकडचं होतं म्हणून. आणि हां, ज्या दिवशी आलेलो त्या दिवशी रत्नागिरीचं भाडं, गोव्याचं भाडं होतं. तर पण 10 फूट लांब गाडी पाहिजे. आपली आहे 8.5 पावणे 9 फूट गाडी आहे. त्यामुळे गोंधळ झाला. असो, पटापट त्या लोकेशनला जाऊया. इथून आपल्याला भरून वेरण्याला जायचंय. तर चला बघूया कशी होते जर्नी. खूप दिवसांनी 8 दिवसांनी पुन्हा ब्लॉग बनवतोय. बाप्पाचं नाव घेऊया पहिला आधी. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि आपली जर्नी सुरू करूया. 8 दिवस काय केलं. सकाळी सकाळी उठायचं, तिथे हौद होता मस्तपैकी. त्या हौदकडे जाऊन फ्रेश वगैरे झालं, टॉयलेट बाथरूम होता, आंघोळ केली की मग ऑफिसला जाऊन बसायचं त्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला. आणि हा बघा, या हायवेला होतो ते पार्किंग. हा एकच ढाबा इथे, जवळपास काहीच नाही. हा एक ढाबा एक इथे होता. फक्त शाकाहारी जेवण मिळत होतं, बाकी काहीही नाही. 8 दिवस शाकाहारी जेवलोय, 8 दिवस. आणि इथून पुढे ना एक कॅन्टीन होतं लेफ्ट साईडला, ह्या डाव्या साईडला. त्या कॅन्टीनमध्ये 70 रुपयात जेवण मिळायचं. मग ते समजलं, मग तिथे जायचो जेवायला. कारण त्या ढाब्यावर माझं 150-200 रुपये बिल व्हायचं. हे 70 रुपयात पोटभर जेवण. 8 दिवस शाकाहारी जेवलो यार, 8 दिवस. तर आता आपल्याला ना जायचं आहे पाठीमागे मुंबई साईडला. आणि युटर्न मारायला आपल्याला या साईडला यावं लागलं, कारण इथे युटर्न कुठेच नाही आहे. आता पुढे बघूया किती, 1-2-2.5 किलोमीटरवर युटर्न दाखवतोय. तो युटर्न घेऊया आणि आपण त्या डायरेक्ट त्या कंपनीकडे भेटतो तुम्हाला. चला. चार 5 किलोमीटर आलो आणि ना तिथे ट्रेनची पटरी आहे.
आणि ती क्रॉस करायला ना पूर्ण ट्रॅफिक लागलं. हे बघा, हे बघा, मेन हायवेलाच आहे. मी बरोबर थोडासा राईट घेतलाय. इथून जवळजवळ अर्धा किलोमीटर आपल्याला, हा अर्धा किलोमीटर, 1-2-2.5 किलोमीटर जायचंय. पण सिग्नल पडलेला आहे. 5 मिनिटं होऊन गेली, 5-10 मिनिटं मी इथेच आहे अजून. फाटक उघडलं बाबा, चला 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 चला. परत आता थांबूया नको, चला पटापट. फायनली मित्रांनो आपण ना लोकेशनला पोहोचलोय. असं थोडा गाव एरिया आहे आणि हे बघा डाव्या साईडला आपल्याला कंपनी दिसते. तिथे गाड्या लागल्या आहेत बऱ्याचशा. तर काय नाव आहे, अपर म्हणून काहीतरी आहे. पोचलो एकदाचा. बरोबर 2:18 झाली. ते वाटेत ते म्हणजे ट्रेनच्या फाटकचं ट्रॅफिक लागलं म्हणून, नाहीतर काय एवढं लांब नव्हतं. पोचलो हायवे पासून. मी बरोबर 15 किलोमीटर आतमध्ये आलोय. जो दिल्ली मुंबई हायवे आहे ना, त्याच्यापासून. म्हणजे आपल्याला परत 15 किलोमीटर बाहेर जायचंय. बघूया आता किती वाजता भरते गाडी. बरोबर आता हे बघा 2:19 झाली. खूप मोठी कंपनी आहे. आता वाजले सांगतो तुम्हाला, 3 वाजलेत बरोबर. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तर मी आतमध्ये माझं स्वतःचं शूटिंग घेतोय. त्यामुळे काय विषय नाही. केबल ड्रम आय थिंक आहेत सगळीकडे. केबल ड्रमच दिसत आहेत, त्यामुळे केबल ड्रम भरायचे आहेत. कंपनीमध्ये ना लिंबू सरबत दिलं आहे बघा. आपल्या गाडीमध्ये ना हे बघा केबल ड्रम लोड होत आहेत. हलवतोय ना रे तो. 2 ड्रम आतमध्ये लोड झाले. हा 3रा ड्रम. हा बघा, कट टू कट एकदम 3 ड्रम कट टू कट लोड जात आहेत. बरोबर फाळक्यापर्यंत येणार बघा. गाडीमध्ये ना ड्रम कसे पॅक करतायत बघा. एक नंबर काम झाला. मस्त पॅक करून घेतलं. गाडीत काय वजन जास्त नाही आलं. काट्यावरून गाडी काढली. दाखवतो बाहेर गेल्यावर काढतोय बघा. काटा पावती दाखवतो. 650 किलो फक्त वजन आलं गाडीमध्ये. फायनली आपली गाडी वरून बाहेर पडली आणि आता मी निघतो इथून. 5:30 वाजले आणि इथून आपल्याला 700 वेर्ण्यापर्यंतचा ना 720 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. तर आपल्याला परवा डिलिव्हरी द्यायची आहे, त्यामुळे काय निवांत प्रवास करणार आहे. इथून आपल्याला लेफ्ट दाखवतोय. तर बघूया, मी विचार केला आहे की मुंबईत बघूया किती वाजता आपण पोहोचतो. गाडीमध्ये काही वजन जास्त नाही आहे. 3 ड्रम भरलेत आणि त्या 3 ड्रमचं वजन 650 किलो फक्त. म्हणजे जास्त वजन नाही आहे, काय हलका आहे सगळं. तर आपल्याला हळूहळू आता चालत राहायचंय. मस्त अशी गाडी भरायला पाहिजे. कंपनीत गेली, एंट्री गेली, जास्त वेळ लागला नाही. मी आता किती वाजता आलेलो, हो 1-1.5-2 तासात गाडी भरून बाहेर पडली पाहिजे. नाहीतर काय कंपन्या, आपण गाडी एंट्री सकाळी केली, संध्याकाळपर्यंत गाडी आतमध्येच असते. आता आपल्याला थांबायचं आहे ते म्हणजे एकदा डिझेल फुल करायला. डिझेल एकच पॉईंट बाकी राहिलाय आणि काय करायचं नाही. आता फास्टॅगला रिचार्ज मारायचं आहे. फास्टॅग काय 1 टोल तर गेला, म्हणजे 2 टोल फक्त बाकी राहिलेत. आता काय जास्त नाही. निघालोय मी आता आणि माझे सगळीकडे फोन चालू आहेत. मुंबईतनं काय पार्टलोड भेटतोय का, पार्टलोड. तर बघूया, कारण 8 दिवस इकडे थांबलोय. सगळं भरून काढायला पाहिजे. त्यामुळे पूर्ण मेहनत करायची. पूर्ण मुंबईत काहीतरी थोडासा जरी पार्टलोड भेटला ना ते बस झालं. आहे माझ्याकडे, पण आता जागा आहे माझ्या गाडीमध्ये पूर्ण पाठीमागेपर्यंत ते ड्रम आहेत. त्यामुळे 2 साईडला माझ्या थोडी जागा आहे. तेवढ्या जागेत काय बसणार असलं तर भारी काम होईल. नाहीतरी माझ्याकडे कपाट वगैरे आहेत पार्टलोडला, पण ते कपाट वगैरे काय बसणार नाही. पूर्ण पॅक आहे गाडीमध्ये तशी बघ. चला बघूया, मुंबईपर्यंत जाऊया. नाहीतर आता रात्री कुठेतरी धाब्यावर वस्ती करायची आणि सकाळी मग पार्टलोडचं काहीतरी नियोजन करून मग उद्या प्रवास करायचा.
आता आपण चालत राहूया, मुंबईपर्यंत जाऊया आधी, बघूया कुठपर्यंत जायला जमतंय. जाऊ म्हणजे मुंबई काय जास्त लांब नाहीये इथून, एक 100-150 किलोमीटर. हा 150 किलोमीटरचा आता प्रवास आहे. काय एक 10-11 वाजेपर्यंत मी पोहोचून जाईन. आपल्याला समोर हायवे दिसतोय, हा बघा, या हायवेला आपल्याला राईट घ्यायचं आहे आता. फायनली आपण हायवेला लागलो मित्रांनो. आता सण चालत राहायचंय. आपल्याला डिलेवरी परवा द्यायची आहे, त्यामुळे काय घाई अजिबात नाहीये. आपल्याला काय मुंबईपर्यंतच जायचंय. आपण उद्याच्या दिवसभरात आता एक पार्टलोडचा जुगाड होतोय, पण तो म्हणतोय की संध्याकाळपर्यंतच ते दुकान असतं, एक थोडासा माल आहे, त्यामुळे जरा गोंधळ होतोय. तो जर आता रात्री त्याने तो माल दिला ना, मग रात्रभर मग पुढे प्रवास करून आपण उद्या पोहोचू शकतो. गोंधळ होतोय त्याचा असा. आता बघूया, चला काय म्हणतोय. त्याला कॉल केलाय एकाला. थोडासा पाठलोड भेटला की कसं थोडं बरं असतं. नाही मिळालं तर काय, थोडं खर्च पाणी निघाला ना तरी बस आहे. पुढे आपल्याला ना एक HP चा पेट्रोल पंप दिसतोय, तिथे आपण डिझेल फुल करून घेऊया. काय डिझेलचा रेट हा बघा, 99.31 आहे, 825 डेन्सिटी. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जो रेट आहे तोच रेट इथे, काय जास्त 1 रुपये जास्त आहे. आपल्याकडे 98 रुपये आणि इथे 99. इकडे ना गुजरातमध्ये रोज त्या हौदाचं पाणी आंघोळ करायचो. ह्या पाण्याने ना फेस पण नाही यायचा, आणि केसाची काय परिस्थिती झाली आहे बघा. हे बघा, एकदम विचित्रच झालेत केस. चला, डिझेल फुल करून वगैरे झालंय, फास्टॅगला रिचार्ज मारलाय. आता आपण चालत राहूया कंटिन्यू. 6-6:30 वाजले तरी पण अजून सूर्य बघा किती वरती आहे, म्हणजे बऱ्यापैकी दिसतंय. हे बघा, आता आपण जिथे आहो ना तिथे 156 किलोमीटर मुंबई, मनोर 51 किलोमीटर, तलसारी 4, म्हणजे जवळजवळ तलसारीच्या इथे आपण आता पोहोचलोय. डिझेल फुल केलंय. आता आपण डिझेल ना डायरेक्ट माणगाव वगैरे साईडला ना, माणगावला नाही, मी इथेच पेंडमध्ये परत टाकणार आहे. त्या साईडला आपल्या इकडे थोडा डिझेलचा इश्यूज आहे, त्यामुळे मुंबई सोडली ना की परत फुल करून टाकायचं डिझेल. भावांनो, हे काय ते बघा, बापरे. महाराष्ट्र चेकपोस्टला पोहोचलो आता मी, आणि ट्रॅफिक बघा कसलं आहे ते, खतरनाक एकदम. आता लेफ्टला टाकू गाडी. इकडे आपल्याला काय काट्यावरच जायचंय, त्यामुळे मी लेफ्टला टाकतो गाडी. लेफ्टला टाकलेलीच बरी, कारण कसलं ट्रॅफिक लागलंय बघा, खतरनाक एकदम. अरे बाबा बाबा, डेंजर ट्रॅफिक आहे, डेंजर. 1 hour later. बरोबर जवळजवळ पाऊण तास झाला मी लाईन मध्ये. आता थोडंसं अंतर बाकी राहिलंय काट्यावर टाकायला, आणि हे टोल पण आहे आय थिंक. हा चला रे, थांबल्यात गाड्या, हळूहळू सोडतायत. फायनली गाड्यावर, फायनली. तर आपल्या गाडीचं वजन किती येतंय बघूया. 650 किलो वजन आलं पाहिजे. हे बघा, 2220 किलो वजन आलं. किती? 70 किलो वजन. माझ्या गाडीचं वजन 1530 किलो, म्हणजे चला किती रुपये कट झाले. त्या दिवशी 53 झालेले, 53 रुपये. पण छोटे गाडीवाले ना कोणच इथे टाकत नाहीयेत, काय विषय माहित नाही. ते सरळ जात आहेत. तिकडे त्या पोलिसांच्या नादी लागण्यापेक्षा हे बरं आहे. 53 रुपये केलेले काय वाईट नाही. विनाकारण एंट्री दे त्यापेक्षा काट्यावर टाकून घेतलेलं बरं. आपल्याला समजतं पण किती वजन आहे, काय आहे. हे बघा, छोट्या गाड्या सगळ्या इथून येत आहेत. अरे बापरे बापरे बापरे. अशा प्रकारे आपण आता महाराष्ट्रात एंट्री केली आहे. तर भावांनो, तर सांगायची गोष्ट म्हणजे मी आता थांबलोय, आणि एक पाटलोडचा जुगाड झालाय. तर तो पाटलोड भरायचा आहे जोगेश्वरी.
तर आता मी काय विचार केला माहिती आहे सांगतो तुम्हाला. अरे बापरे. हां, तर आता मी विचार केलेला काय, मावशीकडे जाईन ठाण्यामध्ये, तिथे जाऊन थांबेन उद्या सकाळी जोगेश्वरीला. पण ते सगळं उलटसुलट होणार. म्हणून मी आता घोडबंदरचं ट्रॅफिक पण लागेल. त्यापेक्षा आता मी एका धाब्यावर थांबतो. इथे पुढे एक धाबा आहे, धाब्यावर गाडी लावून आजची रात्र तिथे झोपेन आणि उद्या सकाळी गाडी स्टार्ट मारून आपण हाच रोड सरळ सरळ आपल्याला जोगेश्वरीला जातो. जर ठाण्यात गेलो तर परत मागे यावं लागेल, ते उलटसुलट होणार. त्यामुळे उगाच ते उलटसुलट फिरण्यापेक्षा उद्या सकाळी जोगेश्वरीला ते भरूया आणि आपण उद्या प्रवास कंटिन्यू करूया. तर मी आता तुम्हाला उद्या भेटतो. आता इथे गाडी लावतो, इथे मस्त आराम करतो. भेटूया उद्या आपण सकाळी. बाय.